बायबल आपल्याला येशूच्या दुसऱ्या आगमनाच्या काळाबद्दल स्पष्टपणे शिकवते. आता अंजिराच्या झाडाचा दाखला घ्या. त्याची डहाळी कोमल होऊन तिला पाने फुटू लागली, म्हणजे उन्हाळा जवळ आला आहे हे तुम्हाला कळते. तसेच तुम्हीही ह्या सर्व गोष्टी पाहाल तेव्हा तो जवळ दाराशीच आहे असे समजा. जेव्हा येशूच्या शिष्यांनी त्यांना 2000 वर्षांपूर्वी प्रभूच्या येण्याबद्दल त्यांच्या दुसऱ्या आगमनाविषयी विचारले, तेव्हा त्यांनी त्यांना अंजिराच्या झाडापासून धडा घेण्यास सांगितले. अंजिराच्या झाडाच्या दाखल्याकडे आपण लक्ष देण्याचे कारण म्हणजे अंजिराच्या झाडाला कोंब येणे हे येशूच्या दुसऱ्या आगमनाच्या वेळेचे प्रतिनिधित्व करते. मग अंजिराचे झाड विशेषतः कशाचे प्रतिनिधित्व करते आणि त्याच्या फांद्या कोवळ्या होऊन त्याला पाने कधी फुटतात? इस्रायल राष्ट्रात अंजिराचे झाड सामान्यतः दिसून येते. इस्रायली लोक अंजिराच्या झाडाखाली विश्रांती घेत असत. ते फळ ताजे असो वा वाळलेले खायचे आणि त्यातून ब्रेडही बनवायचे. इस्रायली लोकांना अंजिराचे झाड इतके परिचित होते. इस्रायल राष्ट्रात सामान्यतः आढळणाऱ्या अंजिराच्या झाडाचा वापर करून येशूने एक दाखला दिला. कोणा एकाचे त्याच्या द्राक्षमळ्यात लावलेले अंजिराचे झाड होते. त्यावर तो फळ पाहण्यास आला, परंतु त्याला काही आढळले नाही. गेली 3 वर्षे मी ह्या अंजिरावर फळ पाहण्यास येत आहे, परंतु मला काही आढळत नाही. ते तोडून टाक. एवढे वर्ष असू द्या, मग पुढील वर्षी त्याला फळ आले तर बरे, नाहीतर आपण ते तोडून टाकावे. अंजिराचे झाड तोडायचे होते कारण त्याच्या मालकाला 3 वर्षे त्यावर फळे सापडली नाहीत. हे अंजिराचे झाड कशाचे प्रतिनिधित्व करते? इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, या ठिकाणाहून यहुदाचे बंदिवान केलेले जे लोक मी खासद्यांच्या देशात पाठवले आहेत, त्यांना ह्या चांगल्या अंजिरांप्रमाणे मी समजेन. बायबलनुसार अंजिराचे झाड इस्रायल राष्ट्राचे प्रतिनिधित्व करते आणि दाखल्यातील फळ शोधणारा माणूस येशूचे प्रतिनिधित्व करतो. प्रत्यक्षात येशूचा वयाच्या 30व्या वर्षी बाप्तिस्मा झाला आणि त्यांनी 3 वर्षे नवीन कराराची सुवार्ता सांगितली, परंतु त्यांना नाकारण्यात आले आणि त्यांना वधस्तंभावर देखील दुःख सहन करावे लागले. 3 वर्षे फळ न दिल्यामुळे तोडण्यात येणारे अंजिराचे झाड येशूंना नाकारल्यामुळे इस्रायल राष्ट्राच्या नाशाबद्दलची भविष्यवाणी होती. येशूच्या वचनाप्रमाणे इस्रायल राष्ट्र वाळलेल्या अंजिराच्या झाडासारखे शापित झाले. ईसा 70 मध्ये यरुशलेमला वेढा घालण्यास सुरुवात झाली. सम्राट वेस्पॅशियनचा मुलगा टायटस याने आपल्या 14 सैन्यदळांसह यरुशलेमला वेढा घातला. मंदिरे, शहराची तटबंदी, संपूर्ण शहर जळून खाक झाले. फक्त माती शिल्लक राहिली. 11 लाख लोक मरण पावले आणि 97,000 कैदी म्हणून नेण्यात आले. इसवी सन 70 मध्ये रोमच्या आक्रमणानंतर इस्रायलचे लोक देशहीन झाले आणि जगभर भटकू लागले.
येशूने भविष्यवाणी केल्याप्रमाणे इस्रायल राष्ट्र वाळलेल्या अंजिराच्या झाडासारखे झाले. येशूचे मारेकरी असा शिक्का बसल्यामुळे इस्रायलच्या लोकांना इतर राष्ट्रांकडून भेदभाव आणि छळ सहन करावा लागला. दुसऱ्या महायुद्धात नाझींनी केलेल्या 60 लाख जूनच्या नरसंहारालाही त्यांना सामोरे जावे लागले. ते तलवारीच्या धारेने पडतील, त्यांना बंदिवान करून सर्व राष्ट्रांमध्ये नेतील. आणि परराष्ट्रीयांची सद्दी संपेल तोपर्यंत परराष्ट्रीय यरुशलेमेस पायांखाली तुडवतील. हे देखील येशूच्या भविष्यवाणीप्रमाणेच पूर्ण झाले. तथापि मे 14, 1948 रोजी संपूर्ण जगात दुमदुमलेली इस्रायलच्या स्वातंत्र्याची घोषणा. संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार आपण आपला स्वतःचा एक देश स्थापन करू आणि त्याला इस्रायल म्हणू असे घोषित करण्यात आले. एकोणीसशे वर्षे जगभर भटकणारे यहुदी पॅलेस्टाईनमध्ये परतले आणि त्यांनी इस्रायल राष्ट्राची पुनर्स्थापना केली. एकोणीसशे वर्षांनंतर त्यांच्या मातृभूमीत परतणे हा एक चमत्कार होता जो कोणत्याही देशात किंवा संपूर्ण मानवी इतिहासात आढळत नाही. मग इस्रायलच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात परमेश्वराची अद्भुत योजना काय आहे? आता अंजिराच्या झाडाचा दाखला घ्या. त्याची डाळी कोमल झाली आणि तिला पाने फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळच आला आहे हे तुम्हाला कळते. तसेच तुम्हीही ह्या सर्व गोष्टी पाहाल तेव्हा तो जवळ दारशीच आहे असे समजा. ज्यावेळी अंजिराच्या झाडाच्या फांद्या कोवळ्या होतात आणि त्याला पाने फुटतात. ते 1948 साल होते जेव्हा अंजिराच्या झाडाचे प्रतीक असलेल्या इस्रायल राष्ट्राला स्वातंत्र्य मिळाले. ख्रिस्ताचे दुसरे आगमन आधीच आले आहे आणि ते आपल्या हृदयाचे दार ठोठावत आहे. पहा, मी दाराशी उभा आहे व दार ठोकत आहे. तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवेल. तो माझा गौरव करील, कारण जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हाला कळविल.
दुसऱ्यांदा येणाऱ्या येशूंनी जे 1948 मध्ये प्रकट होणार होते, त्यांनी त्यांच्या पहिल्या आगमनाच्या वेळी प्रचार केलेला आणि आचरणात आणलेला नवीन करार परत आणला पाहिजे. ते कोण आहेत? तेच ते होते ज्यांनी 1948 मध्ये वयाच्या 30व्या वर्षी बाप्तिस्मा घेतला आणि आत्मिक इस्रायलचे राजा म्हणून आपल्या सुवार्तेच्या जीवनाची सुरुवात केली. ते दुसऱ्यांदा येणारे ख्रिस्त आन सांगहोंग आहेत. ख्रिस्त आन सांगहोंग यांनी उद्ध्वस्त झालेले सत्य पुनर्संचयित केले, चर्च ऑफ गॉडची स्थापना केली आणि सर्व मानवजातीसाठी जीवनाच्या मार्गाचा पाया रचला.